मुंबईच्या या सोसायटीत फक्त 1 रुपये भाडं, उलट रहिवाशांनाच मिळतात 2.5 लाख रुपये. व्हिडिओ पाहून व्हाल हैराण. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. मुंबईमध्ये घर खरेदी करणं हे खूपच कठीण झालं आहे. घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अगदी भाड्याच्या घरासाठी देखील 50-50 हजार रुपये खर्च करावे लागतात. याच पार्श्वभूमीवर एक सोसायटी व्हायरल होत आहे ज्यामध्ये राहण्यासाठी पैसे मिळतात. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. मुंबईत घर किती महाग आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोकांनी मुंबई सोडून पार वसई, विरार आणि दुसरीकडे कर्जत, बदलापूर या ठिकाणी घरं घेण्यास का सुरुवात केली आहे यामध्येच सगळं काही आलं. थोडक्यात काय तर मुंबईत राहणं हेच मुंबईकरांसाठी आता स्वप्न उरले. असो, पण एक सोसायटी अशी आहे जी या परिस्थितीमध्येही अपवाद ठरते. होय, या इमारतीमध्ये राहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. उलट राहणाऱ्या लोकांनाच दर वर्षाला सुमारे 2.5 लाख रुपये मिळतात. होय, विश्वास बसत नाहीये तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? मुंबईच्या कफ परेड भागात जॉली मेकर नावाची एक सोसायटी आहे. ही सोसायटी 1970 साली जॉली ग्रुपने बांधली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या 2003 मधील वृत्तानुसार या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना दरवर्षी 2.5 लाख रुपयांचा लाभांश मिळतो. शिवाय त्यांना कसलंही मेंटेनन्स भरावं लागत नाही. तसेच वीज, पाणी आणि मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी सोसायटी उचलते. रहिवाशांकडून फक्त 1 रुपये भाडं घेतलं जातं. पण हे कसं शक्य आहे आणि या सोसायटीला पैसे मिळतात तरी का? सोसायटीच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? या सोसायटीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा कमिटी मेंबर्सने एक दूरगामी योजना आखली होती. त्यांनी इमारतीचा एक भाग कमर्शियल वापरासाठी दिला. त्या ठिकाणी विविध उद्योजकांनी आपले ऑफिसेस सुरू केली. यासाठी इमारतीमधील रहिवाशांनी मिळून काही लाखाची गुंतवणूक केली. याच गुंतवणुकीची परतफेड आता त्यांना मिळते. आजच्या तारखेला मुंबईत नरिमन पॉइंट मध्ये घराची भाडी ही 50,000च्या वर आहेत. तर मग विचार करा एका आलिशान सोसायटीत ऑफिसचं किती असेल. उद्योजकाकडून भाडे स्वरूपात जे कोट्यावधी रुपये मिळतात तो पैसा इमारतीचं मेंटेनन्स आणि इतर सर्व प्रकारच्या सोयी सुविधांवर खर्च केला जातो आणि या पैशाचा एक भाग रहिवाशांना वाटला जातो. त्यामध्ये आजच्या तारखेला रहिवाशांना वर्षाला 2.5 लाख रुपये मिळतात. निवासी इमारत 25 मजली आहे. या इमारतीत 180 फ्लॅट्स आहेत आणि 10 बंगले आहेत. आजच्या तारखेला नरिमन पॉइंट मध्ये मालमत्तेचा दर प्रति चौरस फूट 70,000 पेक्षा जास्त असल्यास सांगितले जातो. यावरून तुम्ही तुमचं गणित करा या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना किती फायदा होत असेल. महत्वाची टीप, या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्याची सत्यता ॲबिलिटी टीव्ही ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही. Get paid 2.5 lakh rupees to stay in this building of Mumbai. Yes, the building society actually pays the homeowner to live here. The name of the building, Jolly Maker in Cuff Parade in South Mumbai. One of the most prestigious towers of Mumbai. It's so rich that owners don't pay a maintenance fee to the society. Instead, the society pays every homeowner a dividend. In the 1970s, when the builder was selling apartments here, he gave an offer. Buy his other building at Nariman Point as well. Today, that building earns a rent of 50 lakh rupees per month, which is used for maintenance and paying back to the homeowners. Homeowners earn up to 2.5 lakh rupees per year to stay in Jolly Maker. How much maintenance do you pay every month?